केअरटेकर भाग 52. आरवच्या रूममधून आलेल्या क्षणातच मीरा शांतपणे बेडवर बसते. ड्रेस समोर ठेवलेला होता. गडद निळा, फ्लो करत जाणारा, खूप सुंदर. आणि मीराच्या एकदम नॉर्मल कल्पनेपलीकडचा हा ड्रेस होता. तिचं लक्ष घड्याळामध्ये जातं. 5 वाजलेले होते. 7पर्यंत पार्टी हॉलमध्ये पोहोचायचं होतं. मीरा मनातच म्हणते, आता आवरायला सुरुवात करायला हवी, नाहीतर पुन्हा आरवचं ओरडणं. ती उठते, ड्रेस हातात घेते, त्यावरून हात फिरवते आणि मग ती फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाते. मीरा वॉशरूममधून बाहेर येते. केस टॉवेलने हलकेच पुसत असते. चेहऱ्यावर ताजेपणा. टकटक. दारावर थोपडल्याचा आवाज ऐकू येतो. मीरा थोडीशी दचकते. क्षणभर ती थांबते आणि परत मग ती दाराकडे पाहते. दाराकडे पाहून मीरा मनातच चिडचिडीने बोलते, या दहशतवादी माणसाचा ना प्रॉब्लेम काय आहे मला खरंच समजत नाही. कधी रूममध्ये येताना विचारत नाही, सरळ त्याची सिस्टीम वापरून दरवाजा उघडतो. आणि आज मात्र इतकं सभ्यपणाने दार वाजवत आहे. मीरा विचार करतच चालत दरवाजाजवळ येते आणि हळूहळू दरवाजा जवळ येऊन हँडलवर हात ठेवते आणि एक दीर्घ श्वास घेऊन दरवाजा उघडते. पण समोर आरव नव्हता. एक अनोळखी मुलगी समोर उभी होती. हातात मेकअप किट, डोक्यावर गॉगल्स टेकवलेले, चेहऱ्यावर सौम्य हसू. मीरा क्षणभर स्तब्ध. तिचा चेहरा प्रश्नांनी भरलेला. तेच ती मुलगी हसत बोलते, हाय, मी संजना, मी मेकअप आर्टिस्ट आहे. आरव सरांनी मला इथे बोलवले तुमचा मेकअप करायला. त्या मेकअप आर्टिस्ट संजनाचे बोलणे ऐकून मीरा मनातच डोळे विस्फारून बोलते, माझा आणि मेकअप? काय मस्करी आहे का ही? ती थोडकं वळते आणि त्या मुलीकडे संशयाने बघते. 1 मिनिट, आरव सरांनी तुम्हाला पाठवलं माझा मेकअप करायला? हो मॅम, त्यांनीच अपॉइंटमेंट दिली. ही रूम पण त्यांनीच मला दाखवली. मला सांगितलं आहे की 6:30पर्यंत मेकअप पूर्ण व्हायला हवा. तर मग आपण सुरुवात करूया का मॅम? ती मेकअप आर्टिस्ट संजनाचे बोलणे ऐकून मीरा मनातच कुजबुजत मिश्किल रागात बोलते, हे दहशतवादी माणूस ना खरंच वेडं करणार आहे एक दिवस मला. माझ्याशी काहीच न बोलता हा मात्र सरळ निर्णय घेतो. आणि आता हे काय, मेकअप आर्टिस्ट? माझा चेहरा इतका वाईट आहे का? आणि तो भारी मेकअप, मला ते इतका भारी मेकअप ना अजिबात झेपत नाही. पण आता तर ती समोर उभी आहे, हकलवूनही बरं वाटणार नाही. ती त्या मुलीकडे बघते आणि एक अल्लड, थोडंसं मजबुरीचं हसू करत म्हणते, ठीक आहे, या ना, आत या. ती मुलगी म्हणजे मेकअप आर्टिस्ट संजना हसून हलक्याने मान डोलावते आणि आतमध्ये येते. ते बॅग बाजूला ठेवते आणि व्यवस्थित सगळं मेकअपचं सामान बाहेर काढायला लागते. ब्रशेस, पॅलेट्स, लिप्स कलर्स, बेस, ब्लश, अगदी एखाद्या चित्रकारासारखी ती तिचं कॅनव्हास सजवते. तेवढ्यात मीरा हलकेच हसते आणि संजनाच्या पाठीमागे नकळत उभी राहते. काही क्षण ती फक्त तिच्या हातातील ब्रशेस आणि मेकअप किटकडे बघतच राहते आणि मनात विचारांची लाट उसळते. खरं तर आत्तापर्यंत मी कधीच मेकअप केलेला नाही. आई नेहमी म्हणायची, चेहऱ्यावरचा ओलावा, डोळ्यातलं तेज आणि मनातलं प्रामाणिक हास्य, हाच खरा सौंदर्याचा मेकअप. बाकी सगळं काही कृत्रिम असतं. पण आज आरव सरांनीच ह्या मेकअप आर्टिस्टला इथे पाठवलं आहे. त्यांना काही कारण असेलच, नाही का? ते स्वतःला समजावत गालावर ओठ आलेल्या केसांचा एक बट मागे सारते. तेवढ्या संजना तिच्याकडे वळते, मॅम, तुम्हाला जसा मेकअप हवा असेल ना अगदी तसाच मी करेन. सॉफ्ट स्किन आणि फ्रेंडली, आणि तुमचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलवेल असा. तुम्हाला याचा काहीही त्रास होणार नाही. पण त्याआधी तुम्ही तुमचा ड्रेस घालून घ्याल का?
म्हणजे त्यानुसार आपण मेकअप आणि हेअरस्टाईल जास्त चांगला प्लॅन करू शकतो. संजनाचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी ओशाळते, पण मग मान डोलावते. हो, ठीक आहे. ती सावकाश तिच्या हातात घेतलेला ड्रेस उघडते. तो निळा पायापर्यंत येणारा वन पीस, अगदी सोज्वळ, क्लासिक आणि सौंदर्यदर्शक. त्या ड्रेसवर सिल्वर शिमरचा हलकासा टच, स्लीवची गोडसर घेर आणि नेकलाईन इतकी ग्रेसफुल की कोणत्याही अतिरेकी प्रदर्शनाशिवाय तो ड्रेस मीराचं सौंदर्य उठून दाखवत होता. मीरा तो ड्रेस अंगावरती चढवते, आरशासमोर उभी राहते. क्षणभर ती स्वतःच्याच नजरेला नजर देऊ शकत नाही. जणू ड्रेसने तिच्यात काहीतरी नवसंजीवनी फुंकी आहे. ती सावधपणे संजनाजवळ येते आणि हळूच बसते. माझी त्वचा ना थोडी सेन्सिटिव्ह आहे आणि मला फारसा गडद मेकअप अजिबात आवडत नाही. म्हणजे शक्यतो नॅचरल लुक ठेवा, चालेल का? मीराचे बोलणे ऐकून संजना स्मित हास्याने मान हलवते. मॅम, तुमचं सौंदर्य बोलकं आहे, त्याला काही लपवायची गरजच नाही. ती अगदी सौम्य हाताने मेकअप करायला लागते. बेस हलकासा, गालांवर नाजूक ब्लश, डोळ्यांना फक्त डेफिनिशन आणि ओठांवर एक शांत नॉड पीच टोन. मेकअप संपतो. संजना आरसा पुढे करते. झाले मॅम, आता बघा तुम्ही. मीरा आरशात पाहते आणि स्वतःच थांबते. तिने केस मोकळे सोडले होते, थोडेसे कर्ल्स, मागे हलकं पिन केलेलं, ज्यामुळे तिच्या गालावर हळूवार लाटा खेळत होत्या. डोळ्यांवर हलकंसं काजळ, ओठांवर नाजूक गुलाबी लिपस्टिक, इतकंच. हातात आरवने दिलेलं एक ब्रेसलेट आधीपासूनच होतं. त्याचा थंड गारवा आता अंगावर उबदार स्पर्शासारखा तिला वाटत होता. ते दुसऱ्या हातात तिने स्वतः एक नाजूक चेन ब्रेसलेट घातलं, साधेपणा सौंदर्य शोधत. पायात फार हाय हिल्स नव्हत्या, पण चालताना तिची लय बिघडणार नाही एवढ्या हिल्स. ती चालताना मनातच म्हणाली, फॅशनपेक्षा कम्फर्ट कितीही केलं तरी महत्त्वाचा. आणि मग ती स्वतःच हसली. ती वरून खाली स्वतःला आरशात बघते. हे मी आहे? खरंच मी? आज तिच्या नजरेत स्वतःसाठीच एक वेगळं आकर्षण होतं. ती लाजत होती, पण ते ओझं वाटत नव्हतं. उलट त्या लाजेच्या मागे होती एक उर्मी की आरवने हे सगळं आवर्जून तिच्यासाठी केलं आहे. तेवढ्यात तिचं मन आरवकडे जातं. तो काय म्हणेल? तो बघेल का माझ्याकडे? त्याला आवडेल का माझा हा लूक? आणि या विचारांनीच गालावर एक गुलाबी छटा उमटते. ती थोडीशी वळते. केस लांब खेळायला लागतात. तिने हलका असा हाताने ते कानामागे सारले आणि स्वतःलाच आरशात बघून म्हणाली, आज तू खरंच सुंदर दिसतेस मीरा. तेच इकडे संजना बोलते. मॅम, आवडला तुम्हाला मेकअप? संजना दरवाजात उभी होती. चेहऱ्यावरती सौम्य व्यावसायिक हास्य होतं. मीराचं स्वप्नवश क्षणातून भानावर येणं झालं. ती संजनाकडे वळून गोड हसली. हो, खूप छान. अगदी सिम्पल आणि नॅचरल. मला असंच आवडतं. संजना समाधानाने म्हणाली. थँक्यू मॅम, मी निघते आता. ती तिचं सामान पुन्हा व्यवस्थित गोळा करत होती. तेच मीरा दारापाशी येऊन थांबली. ताई, पैसे म्हणजे तुमचं पेमेंट? संजना थांबते. नाही मॅम, सरांनी आधीच केले पेमेंट. थँक्यू. मग तिने हसून बाय केलं आणि निघून गेली. संजना गेल्यावर खोलीत एक शांतता पसरली. मीरा पुन्हा एकदा आरशासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी तृप्तता होती. मग तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 6:30. बापरे, आरव वाट बघत असतील. ती पटकन मोबाईल, तिची छोटीशी पर्स उचलते आणि निघत असताना टिंग टिंग एक नोटिफिकेशन येतं. ती थांबते. मोबाईल स्क्रीनकडे बघते. आरव राज्याध्यक्ष, 6:32. आरवचा मेसेज मीराला आलेला होता. आरवचा मेसेज आला? काय आला असेल? तिचे हात थोडेसे थरथरले होते. कुतूहल आणि धडधड दोन्ही एकत्र होतं. मीरा तो मेसेज वाचते. मी पुढे आलो आहे. थोडं पार्टीच्या ठिकाणी काम होतं म्हणून लवकर निघालो. तुझ्यासाठी बाहेर गाडी उभी आहे. त्यांना लोकेशन माहिती आहे, ते तुला घेऊन येतील. टेक केअर. आरव.
ती मेसेजकडे काही क्षण बघतच राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा तो फुललेला प्रकाश जरा मावायला. मीरा अजूनही मनातच बडबड करत होती. तिच्या चेहऱ्यावर राग, नाराजगी आणि थोडासा हलकासा हिरमुसलेपणा स्पष्ट दिसत होता. मीरा गालातल्या गालात चिडून म्हणाली, छी बाबा, मला वाटलं होतं की मी बाहेर गेल्यावर ते मला बघतील, काहीतरी बोलतील, एकदा तरी म्हणतील छान दिसतेस मीरा. पण नाही, हे तर आधीच निघून गेले. ती झपाझप पावलं टाकत बिल्डिंगच्या गेटकडे जाते. माझा हट्ट नव्हता हा पार्टीला यायचा, पण त्यांनी सांगितलं म्हणून. आणि खरं तर त्यांच्यासाठीच एवढं सजले ना, लोकांसाठी नव्हे, फक्त आरवसाठी. ती थांबते. गाडी तिच्यासमोर उभी असते. ड्रायव्हर हळूच दरवाजा उघडतो, पण ती क्षणभर थांबते. मला वाटलं आज त्यांच्यासोबत पार्टीत जाणार, ते सुद्धा एकत्र. पण हे काय, मेसेज करून सांगतायत गाडी बाहेर आहे, ड्रायव्हरला लोकेशन जाणतो, टेक केअर. हे काय उत्तर झालं का? ती चिडचिडीत नजरेने फोनकडे पाहते. माझ्यासाठी ना काहीच वेळ नाही का त्यांच्याकडे? एक गाडी पाठवली आणि संपलं का मग सगळं? तेवढं सोबत घ्यायचं होतं का मग मला? ती नाईलाजाने गाडीत बसते, पण चेहरा उतरलेला असतो. ती गालावर एक हलकं हास्य आणण्याचा प्रयत्न करते, पण डोळ्यात अपेक्षेचं टपटपलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं. त्याच्याकडे ड्रायव्हर गाडी सुरू करतो. मीरा मनातच म्हणते, खरं तर एवढ्या प्रेमाने मन लावून त्यांच्यासाठी मी सजले होते. ते बघतील, हसतील, एखादं गोडसं वाक्य बोलतील, एवढीच अपेक्षा होती. पण आता मी एकटीच त्या गर्दीत पोचणार. कुणालाच ओळखत नाही मी, मग कुणाशी बोलायचं माहिती नाही. आणि ते तर आधीच पोचलेत. तिकडे आरव एका कोपऱ्यात उभा होता, हातात ग्लास, पण लक्ष दरवाजाकडे. त्याच्या चेहऱ्यावर सतर्कता होती, पण त्यामागे असते काळजीची झलक. आरव मनातच विचार करतो, आम्ही दोघे एकत्र आलो असतो तर सगळ्यांच्या नजरा आमच्यावरती पडल्या असत्या. प्रश्न, चर्चा, बातम्या. आणि ती अजून तयार नाही आहे सगळं काही झेलायला. मी तिला अडकवू शकत नाही. तेच गाडीमध्ये बसलेली मीरा खिडकीतून बाहेर बघत होती. चेहरा पूर्णपणे शांत, पण डोळ्यात राग, निराशा आणि थोडं दुःखही होतं. ती ओठ टोचते, डोळे गडद होतात, पण तिनं ते पाणी जमेल तसं आतच रोखून ठेवलं होतं. असं वाटतं एक गाडी थांबवावी आणि घरी परत जावं. मला नको आहे ही पार्टी, नको आहे ते सगळं. तेवढ्या ड्रायव्हरचा सौम्य आवाज तिच्या कानांवरती पडतो. ड्रायव्हर बोलतो, मॅम, पोहोचलो आहे आपण, लोकेशन आलं. मीरा दचकते, एकदम भानावरती येते. ती आजूबाजूला बघते. आता रात्र चांगलीच गडद झालेली होती. गाडीसमोर एक भव्य बिल्डिंग, बाहेर मोठी गर्दी, गेटवर सिक्युरिटी, आतून झगमगणारे दिवे आणि संगीताचा गोंगाट ऐकू येत होता. ती एक क्षण त्या बिल्डिंगकडे पाहत राहते. हातातल्या ब्रासलेटचा स्पर्श जाणवत राहतो, जणू आरवची आठवण करून देणारा. मीरा मनातच विचार करते, हेच ते ठिकाण, पण मी इथे एकटी, एकही ओळखीचा चेहरा नाही. कुणाशी बोलायचं, कोणाकडे बघायचं, आणि तो आधीच आत गेलाय. मीरा एक दीर्घ श्वास घेते आणि पार्टी हॉलच्या दरवाजातून आत पाऊल टाकते. तिच्या नजरेसमोर आलं ते एक भव्य, झगमगाट्याने भरलेलं दृश्य. झगमगणारे लाईट्स, म्युझिकची धून आणि माणसांची गर्दी. प्रत्येकजण रंगामध्ये आलेला होता. मीराची नजर सगळीकडे फिरते. डाव्या बाजूला तरुण मुली, सगळ्यांचं एकदम स्टायलिश, शॉर्ट ड्रेसेस, मेकअपचा थाट, हातात वाईनचे ग्लास, आणि एकमेकांशी हसत बोलत एन्जॉय करत होत्या. त्या सगळ्यांना बघून मीरा मनातल्या मनातच बोलते, मी खूपच वेगळी दिसते का? सगळ्याजण इतके मोकळे आणि मी अजूनही भीतीने घट्ट उभी आहे. तिचं लक्ष उजव्या बाजूला जातं. काही तरुण मुले सूटमध्ये तयार, पेग्स घेऊन फिरत आहेत. काही मुलींच्या गळ्यात हात टाकून हसत बोलत आहेत. मीरा आपली चाल थोडी सावरते, चेहऱ्यावरचं गोंधळलेपण लपवण्याचा प्रयत्न करते. मीरा, नॉर्मल राहा मीरा, घाबरायचं नाही. तूच ठरवलेस ना आता यायचं. मीरा स्वतःला समजावते. ती हळूहळू गर्दीतून वाट काढत एका कोपऱ्यात पोहोचते. तिथे ती थांबते.
कोणाशी न बोलता फक्त आजूबाजूचं ती ऑब्झर्वेशन करत होती. तेवढ्यात तिला जाणवतं, इथे सगळ्यांमध्ये आपलं म्हणावं असं एकही चेहरा नाही. कारण ऑफिसमध्ये तिचं फारसं कोणाशीही बोलणं होतच नव्हतं. ती बहुतेक वेळा आरवच्या टीमसाठीच काम करत असे. बाकी कोणी तिच्याशी फारसं जवळचं नव्हतं. ती एका कोपऱ्यामध्ये उभी, एकटी, कानामागे केस चारत, पण डोळे मात्र फक्त एकाच व्यक्तीला शोधत होते, ते म्हणजे आरव. ती गर्दीकडे नजर फिरवते, 1, 2, 3 वेळा, पण एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये मात्र तिला तो कुठेही दिसत नव्हता. आरव कुठेही दिसत नाही हे बघून मीरा मनाशीच विचार करते, तो कुठे गेला असेल? आलाय तरी नाही आत? तेवढ्यात लाईटचा अचानक थोडे डीम होतात अनाऊन्समेंटसाठी. मीराच्या नजरेत अजून एकच आशेचा क्षण येतो. हॉलमध्ये अचानक लाईट्स मंद होतात, गर्दी थोडी शांत होते आणि फोकस थेट स्टेजवरती पडतो. स्टेजवरती एक यंग अँकर हातात माईक घेऊन एकदम जोशात बोलतो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. You all know why we're here tonight. To celebrate a massive international milestone achieved by none other than our one and only Mr. आरव राज्याध्यक्ष. सगळीकडे एकच जल्लोष होता. क्लॅपिंग, सिट्यांचा आवाज, काही मुलांचं हो करून ओरडणं. मीराचंही लक्ष स्टेजकडे जातं. ती अजूनही एका कोपऱ्यामध्ये उभी होती. तेवढ्यात दरवाजाजवळ हलकासा गोंधळ सुरू होतो आणि हळूहळू तो गोंधळ वाढतो. कॅमेऱ्यांचे फ्लॅशेस, रिपोर्टचे आवाज ऐकू येतात. सर, वन स्टेटमेंट प्लीज. हाऊ डिड यू क्रॅक दिस इंटरनॅशनल डील्स? आरव सर, एनी मेसेज फॉर इंडियन एंटरप्रिन्युअर्स? गर्दीचं लक्ष मागे वळतं. सगळ्यांचे डोळे त्या दिशेने वळतात आणि तो येतो, म्हणजेच आपला आरव राज्याध्यक्ष. ब्लॅक सूटमध्ये, लांब पावले टाकत, चेहऱ्यावर कमालीचं शांत आत्मविश्वास. त्याच्या पाठीमागे 4 बॉडीगार्ड्स आणि धावत येणारे मीडियावाले होते. आरव मात्र अगदी निर्विकार, गंभीर आणि शांत चेहऱ्याने चालतच राहतो, कोणालाही काहीही न बोलता. मीडियावाल्यांचे प्रश्न हवेत विरून जातात. ते तिकडे सिक्युरिटी मीडियावाल्यांना अडवत बोलतात, प्लीज स्टेप बॅक, लेट हिम थ्रू. बॉडीगार्ड्स मीडियावाल्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण रिपोर्टर्स माईक पुढे करतच असतात. तरीही आरवच्या पावलांमध्ये कुठलाही गोंधळ नाही. एक सरळ आत्मविश्वासपूर्वक एक चाल होती. गर्दीतून एक सम्राट चालतोय असं चित्र, आणि पार्टीतल्या मुली तर अक्षरशः त्याच्यावरती खळ्या झालेल्या होत्या. ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट हिम, ही इज सो हॉट, क्लिक फास्ट. काही जणी तरी फोन काढून पट्टापट त्याचे फोटोज काढत होते. फ्लॅशेस चमकत होत्या. आरव राज्याध्यक्ष लाईव्ह. मीराच्या नजरेसमोर आता आरवचं हे रूप होतं. तो एंट्री घेत असतो आणि तिचं हृदय थरथरत असतं. आरवकडे बघून, आजूबाजूंच्या लोकांकडे बघून मीरा मनातच बोलते, हेच तो आहे, तोच आरव ज्याच्यासाठी मी इतकी सजले. पण त्याच्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत आणि मी इथे एकटीच. हॉलमध्ये गोंगाट सुरू असतो. आरव स्टेजवरती जाऊन पोहोचतो आणि अँकर लगेचच त्याच्या हातामध्ये माईक देतो. अँकर हसतच बोलतो, लेडीज अँड जेंटलमॅन, युअर मॅन ऑफ द आवर, आरव राज्याध्यक्ष. अँकरचा आवाज ऐकून पुन्हा एकदा सगळीकडून टाळ्यांचा गजर, फ्लॅशलाईट्स आणि जल्लोष ऐकू येतो. पण इकडे मात्र आरव त्या गर्दीकडे मात्र अजिबात बघत नाही. तो स्टेजवरती उभा राहून थेट नजर टाकतो एका दिशेने, त्याच कोपऱ्याकडे जिथे मीरा उभी असते. सगळ्या गर्दी, लाईट्स, मीडियाचा गोंगाट, मुलींची मादक नजर, फोटोंचे फ्लॅश, या सगळ्यातून त्याची नजर फक्त एकच व्यक्ती शोधत असते, ती म्हणजे आपली मीरा. मीरा अजूनही एकटीच उभी. आरवचा दरारा, त्याच्याभोवती फिरणारे लोक, मीडियाचं अटेन्शन आणि त्या मुलींच्या डोळ्यातलं क्रेज, हे सगळं तिला दिसतंय. ते जिकडे मीरा मनाशीच म्हणते,
तो किती मोठा आहे आणि मी कोण? मी एक साधी मुलगी जी फक्त त्याच्या जवळ जरी असले की आपली वाटते. तिची नजर त्याच्यावरून हटतच नाही. तिचं मन, तिचा श्वास, तिचं अस्तित्व त्या क्षणी फक्त आरवभोवती गुंफलेलं होतं. किती मुली त्याच्यासाठी वेड्या होत आहेत आणि तो कदाचित त्याच्या जगात मी म्हणजे काहीच नाही. तिच्या डोळ्यात थोडी शंका, थोडं हळवं कौतुक आणि थोडी घुसमटसुद्धा होती. आणि त्या क्षणी आरवची नजर तिच्यावरती स्थिर होती. गर्दीतून, मीडियाच्या फ्लॅशमधून तो तिच्याकडे बघतो, शांतपणे, अगदी स्थिरपणे. काही सेकंद फक्त ती आणि तो. सगळं काही थांबलेलंसं वाटत होतं. तो हलकेच डोळ्यांनी तिच्याकडे पाहतो आणि मग तो एक हलकंसं तिच्याकडे बघून स्मित करतो. एक नजरेतलं तो जणू तिला सांगत होता, आय सी यू. एक नजरेतलं यू लुक ब्युटिफुल. काही न बोलता सगळं सांगणारं स्माईल मीरा ते पाहून क्षणभर स्तब्ध होते. तिचा श्वास थांबतो. ओठांवर नकळत गोड हसू उमटतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंदाचं होतं. आरव माईक हातात घेतो, पण त्याच्या डोळ्यात ती सळसळ अजूनही होती. पण मनात कधी कधी वाटतं सगळं बाजूला सारून फक्त तिच्याकडे निवांत वेळ घालवावा. या सगळ्या नजरा, फ्लॅश, आवाज या गर्दीपेक्षा तिचं शांत पाहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आरव नकळत पुन्हा तिच्याकडे बघतो. मीरा, ती अजूनही कोपऱ्यात उभी, नजरेत लपवलेला प्रश्न, लाज आणि आदर. तेवढ्यात आरव बाणावरती येतो. तो डोळे बंद करतो, एक दीर्घ श्वास घेतो आणि एकदम प्रोफेशनल मोडमध्ये जातो. तो माईक उचलतो आणि बोलतो, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. आरव थोडा थांबतो आणि मग बोलतो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे याची पार्टी का अरेंज केलेली आहे? कारण आपल्या कंपनीने एक मोठा इंटरनॅशनल प्रोजेक्ट फक्त फायनल नाही केला, तर सक्सेसफुली कंप्लीटसुद्धा केलेला आहे. पाठीमागचे 15 दिवस कोणालाही सुट्टी नाही, कोणी तक्रार नाही, फक्त मेहनत आणि डेडिकेशन्स. हे मेहनत तुम्ही सगळ्यांनी दिली, म्हणून हा प्रोजेक्ट माझा नाही, हा प्रोजेक्ट आपला आहे. पाठीमागे मोठ्या स्क्रीनवर टीमचे फुटेज दिसू लागतात. ऑफिसमध्ये मीटिंग्सचे प्रेझेंटेशन करताना सगळं दिसू लागतं. हे पार्टी मी फक्त तुमच्यासाठी ठेवलेली आहे गाईज. तुमच्यासाठी जे दिवस रात्र एक करून हे यश घडवून आणता. आजच्या रात्री काही इंटरेस्टिंग गेम्स असणार आहेत. तुम्हा सगळ्यांना गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. आणि हो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत आहात, म्हणजे प्रमोशन्स. हे सर्वांनाच मिळणार आहे. एकही व्यक्ती त्या यादीतून वगळली जाणार नाही. आरवचे बोलणे ऐकून सगळ्या काही एम्प्लॉईजना खूप आनंद झालेला होता. सगळीकडून जल्लोष, शिट्ट्या, टाळ्या, काहीजण ओरडतात, थँक्यू सर. तेच आरव हलकसा हसतो आणि तो शेवटचं वाक्य म्हणतो, टुनाईट फॉरगेट द स्ट्रेस, फॉरगेट द डेडलाईन्स. टुनाईट जस्ट सेलिब्रेट युअर सेल्फ्स. यू डिझर्व इट. आरव एवढं बोलून स्टेजवरून उतरतो आणि लगेचच मीडियाचा मोर्चा त्याच्यावर पुन्हा एकदा तुटून पडतो. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकतात. माईक पुढे केले जातात. रिपोर्टर्स एकावरून एक विचारतात, सर, हाऊ डिड द इंटरनॅशनल डील्स गेट क्रॅक्ड? एनी मेसेज फॉर द यूथ ऑफ द इंडिया? इट इज द ट्रू देअर वेअर 3 कंट्रीज इन्व्हॉल्व्ड? आरव शांतपणे संयम राखत हसत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतो. त्याचा आवाज सरळ, ठाम आणि प्रोफेशनल होता. आरव हसतच, मृदू हसत उत्तर देतो, येस, वी हॅड मल्टिपल स्टेकहोल्डर्स इन्व्हॉल्व्ड अँड इट वॉज अ गेम ऑफ ट्रस्ट मोर दॅन अ स्ट्रॅटेजी. हार्ड वर्क ऑलवेज पे ऑफ. दॅट्स द ओनली मेसेज आय कॅन गिव्ह. द नेक्स्ट फेज विल इन्क्लूड एक्सपान्शन अँड मोर जॉब्स. कॅमेरे क्लिक करतच राहतात आणि आरव अजूनही काम अँड कंपोज्ड होता. तो रिपोर्टरचे उत्तरं देत होता. मीरा त्याच्याकडे बघत होती, सतत, हळूच, सावधपणे.
कधी कधी ती इकडे तिकडे नजर फिरवायची, उगाच ग्रीन ॲपल ज्यूस घ्यायचा बहाणा करायची. पण 2 सेकंदांनी पुन्हा तिची नजर आरवकडे जाईल. एक तरुण साधारण 28-29 वर्षाचा तिच्यासमोर येतो. स्मार्ट लूक, कॉन्फिडंट चाल, हातात ग्लास. तो हसत मीरासमोर येतो आणि बोलतो, हाय. मीरा थोडी अडखळते, चेहऱ्यावर कृत्रिम हास्य दाखवत. मीरासुद्धा हलकंसं हसत बोलते, हाय. सोहम हसत थोडा फ्लर्टी टोनमध्ये बोलतो, हाय. मी फायनान्स डिपार्टमेंटमधून आहे. ओळखलंस का तू मला? मीरा थोडी अनपेक्षितपणे त्याच्याकडे पाहते. मीरा थोडी गोंधळून आठवत बोलते, हो म्हणजे. ते सोहम हसत बोलतो, इट्स ओके. आपण त्या इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या फायनान्स साईडवर बोललो होतो ना, आठवलं? मीरा आता थोडं आठवून बोलते, हो आठवलं. ते सोहम बोलतो, मी सोहम जोशी. तो हात पुढे करतो आणि हलकंसं स्माईल देतो. मीरा काही क्षण त्याच्याकडे बघते, थोडी झेपलेली पण तरीही प्रोफेशनल स्मित देत तीही हात पुढे करते. तेच आरवच्या डोळ्यांनी सगळं काही ऑब्झर्वेशन सुरू होतं. ज्याचा चेहरा 1 मिनिटापूर्वी मीडियासाठी काम आणि कॅरिस्मॅटिक होता, तो चेहरा आता हलकासा कठोर झालेला होता. कोण आहे हा? काय बोलतोय तिच्याशी? इतकं हसत का बोलते ती? मीडियावाल्यांचे प्रश्न अजूनही सुरू, पण त्याचं लक्ष तुटलेलं. तो थोडा वेळ अजूनही तसाच उभा आणि मग थेट बोलतो, गायज, दॅट इज इनफ. नो मोर क्वेश्चन्स. वी विल स्पीक लेटर. तो सरळ तिथून वळतो. मीडियावाले, सर प्लीज, वन लास्ट क्वेश्चन, सर प्लीज, असं करत राहतात. पण आरव त्यांच्याकडे न पाहता तिथून निघून जातो. तेवढ्यात 4-5 मोठे बिझनेस टायकून त्याच्या समोर येतात. हे आरव, फॅन्टॅस्टिक जॉब्स. दिस प्रोजेक्ट वॉज हिस्टोरिक. कॉन्ग्रॅट्स. त्यांचं बोलणं ऐकून आरवचा चेहरा हसतो. तो नम्रतेने त्यांना हात मिळवतो. थँक्यू सो मच. 4-5 मोठे बिझनेसमॅन आरवभोवती उभे होते. त्यांचं बोलणं थांबतच नव्हतं. कोणीतरी नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत होतं, कोणीतरी गुंतवणुकीबद्दल बोलत होतं, तर कोणी त्याच्या सक्सेसला उगाचच कौतुक करत होतं. आरव, दॅट प्रेझेंटेशन इन सिंगापूर, लेजेंडरी मॅन. वी शूड सिरियसली कन्सिडर एक्सपॅन्डिंग टू द जर्मन मार्केट नाव. आरव त्यांच्याकडे बघून हलकंसं हसतो, डोकं हलवतो, औपचारिक उत्तर देतो, पण त्याचं मन मात्र तिथे नव्हतंच. त्याची नजर पार्टी हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये होती, ते म्हणजे मीराकडे. ती अजूनही सोहमसोबत बोलत होती, हसत होती, थोडं लाजत होती, थोडी गोंधळलेली पण ती वाटत होती. आरवची नजर एकटक तिच्यावर, जणू गर्दीच्या मधून फक्त एकाच ठिकाणी त्याला स्पष्ट दिसत होती, म्हणजे ती आपली मीरा. त्याच्याकडे सोहम हसतच बोलतो, हे मीरा, तू इथे एकटीच का उभी आहेस? चल ना, बघ सगळेजण किती एन्जॉय करतायत. त्याच्याकडे मीरा संकोचून बोलते, नाही सोहम, मला असं पार्टीत फार काही रुचत नाही. मी ठीक आहे इथेच. ओ माय गॉड, पार्टी दिलेली आहे सरांनी, मजा तर करायलाच हवी ना. डान्स कर, काहीतरी ड्रिंक घे. नाही सोहम, मी ड्रिंक घेत नाही. ते सोहम सावधपणे बोलतो, वाईन नाही तरी कधीतरी ज्यूस सोडा ते तरी घे. मीरा बोलते, नको, खरंच नको. सोहम थोडा उत्साही तिच्या जवळ येत बोलतो, बरं जाऊ दे, पण तू इथे एकटी का उभी आहेस हे मात्र मला समजत नाही. खूप वेळापासून तुला बघतोय, अगदी एकटी आहेस. चल ना. तो तिचा हात पकडतो. आरव अजूनही त्या बिझनेसमॅनसोबत उभा होता. त्याचा चेहरा अति शांत होता. पण आता जसा सोहमने मीराचा हात पकडला तसा आरवच्या डोळ्यात आगीचा झळा उठला. हाताची मूठ घट्ट बंद केली, नाकाजवळ सूक्ष्म रेषा उमटल्या, ओठ थोडे घट्ट आवळले गेले. तो मनातच बोलतो, मीरा, तुझा हात त्याने पकडला. त्याच्या डोळ्यात प्रोटेक्टिव्हनेस आता उघड दिसत होता. ते बिझनेसमॅन अजूनही काहीतरी बोलत होते, पण आरवचा मेंदू आता फक्त एका ठिकाणी बंद झाला होता, मीरावर. सोहम नको प्लीज, मला नको वाटत आहे प्लीज. मीरा बोलत होती,
ते सोहम हसत बोलतो. अगं मीरा, कसलं टेन्शन घेतेस, मी आहे ना, चल. तो तिला गर्दीकडे नेत असतो. मीराचा चेहरा आता अस्वस्थ आणि पूर्णपणे तणावपूर्ण झालेला असतो. आरव अजूनही 4-5 बिझनेसमॅनसोबत उभा असतो. सगळे अजूनही काहीतरी गमतीशीर विषयावरती बोलत असतात, पण आरवचं लक्ष अजिबात त्यांच्याकडे नसतं. आरव मनातच तिकडे बोलतो, बस आता नाही जमणार, मी स्वतःला अजूनही ते थांबवू शकतच नाही. तो त्यांच्या बोलण्याकडे एक नजर टाकतो, हलकासा हसतो आणि मग थेट बोलतो, एक्सक्यूज मी जेंटलमॅन, आय विल जस्ट बी बॅक. कोणी काही बोलायच्या आतच आरव तिथून निघून जातो, पण काही पावलं टाकतो आणि थांबतो. नाही, मी जर आत्ता तिच्यासमोर गेलो, मी रागाच्या भरात तिला काही बोललो तर मग तिला खूप वाईट वाटेल. उगीच मग 4 लोक काहीतरी बोलतील. ती या सगळ्या गोष्टींचा खूपच विचार करते, पण मला तिच्याशी या विषयावरती अगदी स्पष्टपणे बोलावंच लागेल, एकट्यात आणि शांतपणे. आरव रागाने हाताची मूठ घट्ट बंद करतो आणि सरळ वरच्या मजल्यावरती निघून जातो. आरव एका खास प्रायव्हेट रूममध्ये जातो, रूम नंबर 307. तो दरवाजा रागाने बंद करतो. डीप लाईट्समध्ये खोलीत फक्त त्याचा राग, अस्वस्थता आणि मीरासाठी असलेली ओढ जाणवत होती. तो मोबाईल उघडतो आणि एक थेट मेसेज टाईप करतो, पुढच्या 5 मिनिटात जर वरच्या फ्लोअरवर रूम नंबर 307मध्ये आली नाहीस तर मी जे काही करेन ते तुला स्वीकारावं लागेल. त्याचबरोबर रागाच्या इमोजीस होत्या. मीरा अजूनही सोहमच्या जवळ उभी होती. तो तिला ड्रिंक ऑफर करत असतो. तो सौम्यपणे ती टाळते. तेवढ्यात मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येतं. मीरा मोबाईल बघते तर आरवचा मेसेज होता. ती पटकन स्क्रीनकडे पाहते आणि पटकन ब्राईटनेस कमी करते, जेणेकरून कोणाला काही समजू नये, दिसू नये. आणि एका क्षणातच तिच्या चेहऱ्यावरती घाबरल्यापेन गोंधळ आणि चिंतेचा भाव येतो. तिने तो आरवचा मेसेज वाचलेला होता. तो मेसेज वाचून ती मनातच बोलते, हे काय झालं सर, इतक्या रागात का आहेत? मी तर काहीच केलं नाही ना, मग एवढं कठोरपणे का बोलते सर? आणि एवढ्या गर्दीतून मी आता वर कशी काय जाऊ? मीरा घाबरतच ती आजूबाजूला पाहते. तिला मात्र आजूबाजूच्या गर्दीमध्ये कुठेही आरव दिसत नव्हता. तिच्या श्वासांची गती वाढलेली, डोकं पूर्ण गोंधळलेलं होतं. काय यार मीरा, तू काही ड्रिंकसुद्धा घेत नाहीस बघ. बरं राहू दे, तुला ड्रिंक घ्यायचं नाही ना, ठीक आहे, चल तिकडे बघ सगळेजण डान्स करत आहेत, आपणसुद्धा डान्स करूया ना, सोहम बोलतो. तो मीराचा हात पकडतो आणि तिला त्या दिशेने घेऊन जाऊ लागतो. मीरा थोडीशी गडबडलेली, नाही नको सोहम, ऐक ना यार. सोहम हसतच बोलतो, मीरा चल ना, एन्जॉय करूया, फक्त थोडा वेळ. मीरा थोडीशी घाबरत, नाही सोडम, ऐक ना, मला ना वॉशरूमला जायचं आहे. तिचं बोलणं ऐकून सोहम थांबतो आणि कपाळावरती हात मारतो. सोहम बोलतो, बरं ठीक आहे, पण 5 मिनिटानंतर परत ये, मी वाट बघतोय. मीरा अडखळत बोलते, हो येते मी. ती सोहमच्या हातातून आपला हात अलगद सोडवते आणि गर्दीतून थोडीशी बाहेर पडते. तिचा श्वास आता थोडा खोल केलेला होता. ती 4 दिशांना पाहते, कोणी बघत तर नाही ना, खात्री करून घेते आणि मग वरच्या फ्लोअरकडे जाते. जशी ती वर पोहोचते तसं तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. फोनवर आरवचा मेसेज आला होता, थोडक्यात आणि थंड. तो चिडलेला वाटत होता आणि आता काय बोलेल या विचाराने तिच्या अंगावरती काटाच येत होता. ती रूम नंबर 307च्या दरवाजासमोर पोहोचते. क्षणभर निश्वास घेते. तिची बोटं दरवाजावर हलकेच ठेवते आणि हळूच दरवाजा ढकलते. दार उघडताच एक थंड वाऱ्याची झुळूक तिला अंगावरती जाणवते. खोलीत मंद प्रकाश, एसीचा गारवा. जशी मीरा त्या रूममध्ये शिरते, तिचा हात अजूनही दरवाजाच्या कडेला असतो. तेवढ्यात अचानक तिच्या डाव्या हाताला जोरात कोणीतरी झटका देतो. ती पूर्णपणे गोंधळते आणि चक्क किंचाळते. अचानक ती भिंतीला पाठ टेकते आणि काही क्षणातच तिला काहीच कळेनासं होतं. तिचा चेहरा आता दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये बंद होता आणि तिच्या ओठांवर दुसऱ्याचे ओठ. ती काही क्षणांसाठी पूर्णपणे थिजून गेलेली होती. ओठांवरती तो स्पर्श, त्याची ती बेभान राग आणि तडफेने भरलेली
तो किस. मीरा डोळे विस्फारून समोर पाहते. खोलीत अंधार होता, पण तिच्या श्वासांमध्ये मिसळलेली ती ओळखीची परफ्यूमचा वास, ती स्पर्शाची झणझण, तिला समजून जातं तो आरवच आहे. आरवने तिला एका हाताने भिंतीला थोपटलेलं, दुसऱ्या हाताने तिची मान अलगद पकडलेली. त्याच्या ओठांमध्ये एक तडफ, एक साठवलेला उद्रेक, एक ओढ होती जी त्याने अखेर व्यक्त केलेली होती. मीराचं मन हलकं थरथरतं, पण ती काहीच करू शकत नाही. आरवचा श्वास खोल आणि असह्य होता. तो बेफानपणे मीराला किस करत होता, प्रत्येक क्षणाला अधिक तीव्र, अधिक खोल. त्याचे ओठ तिच्यावर रागाने, ओढीने आणि अधीरतेने झपाटून गेले होते. मीरा पहिल्यांदा फक्त थिजून उभी होती. एक क्षण असा येतो जिथे तिच्या आतला गोंधळ, संकोच आणि धडधड एकत्र उसळलेलं होतं. तिच्या डोळ्यांपुढे अंधुक वावटळ होतं, पण त्याच्या स्पर्शाने, तडफेने ती हलकेच श्वास सोडते आणि नकळत तीही त्याच्या त्या किसला उत्तर द्यायला लागते. आरवला तिचा प्रतिसाद जाणवतो. तो हलक्या थरथरत्या स्पर्शासारखा, पण नकार नसलेला. तो तिची मान अजूनही जवळ ओढतो, त्याच्या बाहूंमध्ये तिला घट्ट आवळतो आणि आता दोघांचे श्वास, दोघांचे ओठ, दोघांचे हृदय एकलईत चालू लागतात. जग थांबलं होतं. फक्त त्या खोलीत, त्या श्वासांमध्ये, त्या स्पर्शांमध्ये एक भावना घणावत चालली होती, एकटेपणाची, रागाची, प्रेमाची आणि भीतीची. आरवच्या केसमध्ये फक्त प्रेम नव्हतं, त्याच्यात भीती होती की कदाचित ती त्याच्यापासून दूर जाईल, कुणाच्या तरी जवळ जाईल आणि तो ते गमावून बसेल. 15-20 मिनिटं दोघंही फक्त एकमेकांमधून हरवून गेलेले होते. भिंतीचा थंडपणा, खोलीतील अंधार आणि दोघांचे श्वास याशिवाय काही नव्हतं तिथे. हळूहळू मीराचे ओठ दुखू लागले. आरवचा जोर अधिकच झाला होता. तिच्या शरीरात थरथर जाणवायला लागली, श्वास कोंडायला लागले. मीरा हळूच थकलेल्या स्वरात, आरव प्लीज. तेवढ्यात आरव क्षणभर थांबतो. तो अचानक थोडा बाजूला होतो, पण त्याचे दोन्ही हात अजूनही तिच्या चेहऱ्यावरती होते, अलगद, हळूवार. आरव काही क्षण फक्त मीराकडे पाहत राहतो. तिची छाती अजूनही वर खाली हलत होती. एवढ्या तीव्रतेनं किस केल्यानंतर ती अक्षरशः थकून गेलेली होती. तिचे ओठ लालसर झालेले, थरथरत होते. आरव हळूहळू आता तिच्या पुढे येतो. त्याचे गरम श्वास तिच्या गालावर जाणवत होते. त्याचा चेहरा हलकासा पुढे सरकतो आणि तो स्वतःचं कपाळ तिच्या कपाळाला अलगद टेकवतो. एक प्रकारची शांतता त्या स्पर्शातून उतरते, पण त्याचवेळी त्याचे शब्द मात्र मीराच्या काळजाला थरकापून सोडतात. आरव खालच्या पण थरथरत्या रागीट स्वरात बोलतो, इथून पुढे कोणत्याही मुलाच्या, कोणत्याही माणसाच्या जवळ जायचं नाही, समजलं? मीरा त्याच्याकडे घाबरून पाहते. तिच्या डोळ्यात अजूनही तेवढीच घालमेल होती, पण आता त्या भीतीमागे थोडीशी वेदनाही होती. आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणतो, तू का गेलीस त्याच्यासोबत? का हसत होतीस तू त्याच्याशी? काय करत होती? काय एवढं ओळखतेस तू त्याला? तो आता तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो, थोडंसं घट्ट. आरव स्वतःच्या वेदनेने भरलेला राग उघड करत होता. किती दिवस झालेत आपण एकत्र आहोत, पण तू माझ्यासमोर कधी इतकी हसलीस का? तुझ्या चेहऱ्यावर कायम 12च वाजलेले असतात. माझ्यासोबत असताना तू कायम घाबरत असतेस, कधी फ्रेंडली बोलली नाहीस, नाही ना? पण त्याच्याशी मात्र एवढ्या सहजपणे, जसा तो तुझा जुना मित्रच आहे. आरवचे बोलणे ऐकून मीरा थरथरते. तिच्या डोळ्यातून अश्रू उभे राहतात. ती काहीही बोलू शकत नाही. आरव अचून तिच्या जवळ येतो. त्याचा श्वास तिच्या चेहऱ्यावरती झिरपत होता. हे बघ मीरा, मी तुला शेवटचं सांगतोय, इथून पुढे प्रत्येक मुलापासून 4 हात लांब राहायचं, बोलायला सुद्धा जायचं नाही. कंपनीमध्ये तू जॉब करतेस म्हणून सगळ्यांशी ओळख असायला हवी, बरोबर आहे, पण समोरची व्यक्ती बोलते तसं वागायला पाहिजे असं काही नाही. तू नाही म्हणू शकतेस, सगळं ऐकायलाच पाहिजे असं नाही, समजलं का? त्याचं बोलणं ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी तर आलं होतं, पण आज ती पण गप्प बसणार नव्हती. ती अचानक थोडं रागानं पुढे सरकते आणि हलक्याशा झटक्याने त्याच्या छातीवरती दोन्ही हातांनी जोरात पुश करते. आरव थोडा मागे होतो. मीरा कडवट आवाजात थरथर बोलते, मग मी काय करायचं होतंच आरव सर? तुम्ही स्वतःहून मला पार्टीला घेऊन आलेला होता ना? तुमची ओळख सगळ्यांशी आहे,
पण माझी माझी कोणाशीच ओळख नाही. मग मी काय भिंतीशी बोलत उभी राहायचं होतं का? ती आता त्याच्याकडे डोळे रोखून बघत होती. आवाजात आवंढा दाटलेला होता, पण शब्द स्पष्ट होते. मीरा रागाने आरवकडे बघते आणि बोलते, मग काय चूक केली मी? सांगा ना. तो सोहम स्वतःहून एकतर माझ्या जवळ आलेला होता. तो माझ्याशी बोलत होता आणि मी फक्त त्या क्षणी एकटेपणातून बाहेर आले होते. मग एवढा राग का आला तुम्हाला? आणि आपल्याच ऑफिसमधल्या बाकी सगळ्या काही मुली पाहिल्यात ना, किती जणी मुलांच्या गळ्यात हात टाकून डान्स करत होत्या, हसत होत्या, बोलत होत्या. तुम्हाला ते चालतं ना? पण मी फक्त कोणाशी बोलले तर तुमचं लक्ष फक्त माझ्यावरतीच. तुम्हाला मग ते आवडत नाही? आरव तिच्याकडे एक पाऊल पुढे टाकतो, डोळे रोखून बघतो. चेहऱ्यावर राग पण त्यामागे लपलेली असुरक्षितता स्पष्ट जाणवत होती. आरव कडक स्वरात बोलतो, मीरा, बाकीच्या मुली काय करतात, कोण काय करतं याच्याशी मला काडी मात्र काहीही देणं घेणं नाही. मला फक्त तुझ्याशी देणं घेणं आहे. समजलीस? मीरा क्षणभर थिजते. त्याचा आवाज, त्याचा श्वास, तो शब्द, तुझ्याशी देणं घेणं आहे, तिच्या मनाच्या खोल कप्प्यात घुसतो. आरव थोडं अधिकच धारदारपणे बोलतो, म्हणूनच मी सांगतो तसंच वागायचं. कोणाच्याही जवळ अजिबात जायचं नाही. जरा नाही बोलायला शिकायचं. कामाशिवाय कुणाशीही बोललेली दिसलीस तर मला अजिबात आवडणार नाही. त्याचा चेहरा अजूनही तिच्यासमोर, त्याचा अधिकार, त्याची अपेक्षा, त्याचं प्रेम. पण मीराला त्याच्या प्रत्येक शब्दामागे एक प्रश्न टोचतोय. याला नेमकं काय हवं आहे? ती गप्प उभी होती, डोळे खाली, ओठ घट्ट दाबलेले, पण मनामध्ये वावटळ उसळली होती. मीरा मनाशीच विचार करते. तुझ्याशी घेणं आहे हा शब्द कानात खोल घुसला होता. पण त्याचं यावर हक्क दाखवणं इतका राग, हे का? ती डोळे मिटते. तिच्या डोळ्यांपुढे आरवच्या त्या ओठातील स्पर्श, तो किस आणि आता हे शब्द. ती विचार करत होती. मीरा त्याच्या त्या आक्रमक शब्दानंतर गप्पच उभी राहते. डोळ्यात ओल होती, ओठांवर न बोललेली वेदना होती, पण ती स्वतःला सावरते. ती एक दीर्घ श्वास घेते आणि हळूहळू दाराकडे निघते. तेवढ्यात तिच्या हाताला परत झटका बसतो. आरवने तिचा हात परत घट्ट पकडलेला होता, पण यावेळी त्या स्पर्शात जाणीव असते. मागच्यासारखा राग नव्हे, तर थांबण्याची एक भीती असते. तो तिला अलगदपणे स्वतःजवळ खेचतो. आरव हळू आवाजात बोलतो, ऑफिसमध्ये बऱ्याच मुली आहेत, त्यांच्याशी तू ओळख करू शकतेस. त्यांच्यासोबत तू ही पार्टी एन्जॉय करू शकतेस. मी सुद्धा बाहेर आहे, डोंट वरी. मीरा काही क्षण गप्प राहते, मग केवळ एक हलकंसं हम बोलते आणि वळते. पण आरव पुन्हा तिचा हात पकडतो, यावेळी थोडा अधिक घट्ट, आणि तिचं कोमल शरीर हलक्याने त्याच्याकडे खेचून घेतो. मीराचे दोन्ही हात आता आरवच्या खांद्यावरती विसावले होते आणि आरवचे हात तिच्या कमरेभोवती हलकेसे गुंफले गेलेले होते. मीराचे डोळे खालीच ठेवते. लाज, गोंधळ, राग आणि प्रेम याचं एक गूढ मिश्रण होतं. तिच्या चेहऱ्यावर ते झळकत होतं. आरव तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्या अंधारातही तिचा चेहरा त्याला लख्ख दिसत होता. जणू ती त्या अंधारातही प्रकाशासारखी उठून दिसत होती. तो तिच्या कमरेवरचे हात हळूहळू बाजूला करतो आणि एक हात तिच्या हनुवटीवर ठेवतो. तिचा चेहरा थोडासा वर करतो आणि त्याच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत असतो. आरव मीराकडे बघून मधुर स्वरात बोलतो, छान दिसतेस आज, खरं खूप छान दिसतेस. त्या एका वाक्यानं जी मीरा आत्तापर्यंत त्याच्यावरती चिडलेली होती, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ते लोप पावतं. त्याच्या आवाजातली मृदुता, त्याच्या नजरेतलं खऱ्या प्रेमाचं प्रतिबिंब पाहून हलकीशी लाजते. हसू तिच्या ओठांवर नकळत येतं. ती खाली पाहण्याचा प्रयत्न करते, पण आरवचा स्पर्श, त्याचं ते नजरानजर सगळं थांबवून टाकतं. तो हलकासा पुढे झुकतो आणि तिच्या कपाळावर ओलसर, शांत, प्रेमळ किस करतो. मीरा हळूच डोळे मिटून घेते. आरवचा हात अजूनही तिच्या गालांवर, चेहरा उजळतो. त्याचे अंगठे हळुवारपणे तिच्या ओठांवरती फिरतात, अगदी मृदुतेने, जणू मागील प्रत्येक क्षणाची क्षमा मागत. आरव खालच्या आवाजात अपराधी भावनेने बोलतो, सॉरी, त्रास झाला ना जास्त?
त्या एका प्रश्नात रागाची क्षमा, प्रेमाची कबुली आणि एक नाजूक माफी मिसळलेली होती. आरवचे बोलणे ऐकून मीरा लाजून पटकन आरवचा हात बाजूला करून खाली निघून जाते. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आजचा पार्ट मी खूप रोमॅन्टिक लिहिलेला आहे. आरवचा पजेसिव्हनेसपणा तुम्हाला आवडला का, त्याचं वागणं आवडलं का हे सुद्धा सांगा. बाकी आणखीन पार्टीमध्ये खूप मजा येणार आहे बघा, त्यामुळे पुढचा पार्ट नक्की आतुरतेने वाचा. बाकी याच्या पार्टसाठी भरपूर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. जे चोरून कथा वाचतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.